करण्याची प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये बेदम त्याला मार मारून त्याचा जीव घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी तो बाबासाहेबांच्या सन्मानाकरिता त्याने आपला जीव गमावलेला आहे. त्या आमच्या तरुणाचा सुद्धा या ठिकाणी आम्ही जयघोष करतो. त्याला त्याच्याविषयी घोषणा करते, अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी, अमर रहे अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी, अमर रहे. अशा तऱ्हेनं आम्ही त्याचा जयघोष करून त्याचा या ठिकाणी सन्मान करतो आहे. आज त्या तरुणाला कोकण पोलीस स्टेशन मध्ये मार मारलेला आहे आणि तिथल्या त्या अधिकाऱ्यांना जेव्हा त्यांचा राजीनामा द्यायला सांगत आहेत तर ते राजीनामा देत नाही आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे म्हणतात की त्याचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. त्याच्या शरीरावर एवढ्या जखमा संपूर्ण त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत मीडियामध्ये. त्याच्या शरीरावर एवढ्या जखमा आहेत आणि आमचा हा मुख्यमंत्री म्हणतो की त्या हृदयविकाराने त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची यांची ही इथपर्यंत मजल जात आहे. बंधूंनो, त्यांच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम हे आम्हीच बहुजन समाजातील लोक करत आहोत. फक्त हे एवढंच त्याचं कारण नाही आहे